मित्रांनो, जय शिवराय. तर आता आपण इंदोरीच्या भुईकोट किल्ल्याजवळ आलो आहे, जो की तळेगावपासून अवघ्या 3 किलोमीटरवर असणारा हा किल्ला आहे. तर तुम्ही मागं बघू शकता की इंदोरी किल्ल्याचे आपले महाद्वार आहे आणि त्याला बाजूला 2 मोठे असे बुरुज आणि महाद्वारावर पण एक भारी नक्षीकाम आहे. आता आपण आतमध्ये जाऊन महाद्वाराच्या आतमधल्या देवड्या आणि आतला एरिया सगळा कवर करू. चालेल. मित्रांनो, आता महाद्वारातून आपण आतमध्ये आलो आणि इथून आल्यानंतर लगेच उजवीकडून आपण वरती नगरखान्यात जाऊ शकतो. आता इथंच आपले जे देवड्या इथं 2 देवड्या आहेत जिथं आपले पहारेकरी बसायचे आणि त्यांच्यासाठीच इथं एक रूम पण आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता की एक 10 बाय 10 पेक्षा एक मोठी खोली आहे जिथं एक 4-5 देवळ्या पण आहेत आणि जे आपले सैनिक आहेत त्यांना इथं राहण्याची सोय असावी अशीच एक रूम पलीकडच्या साईडला पण आहे. आता इथलचे सेवकांना राहण्यासाठीच्या रूम होत्या. तर आता वरती एक आपल्याला नगरखान्यात जाण्यासाठी इथून एक रस्ता आहे. तर आता आपण वर जाऊन बघू काय वरचा एरिया सगळा आपण आता कव्हर करू. इथलचं तुम्ही एरिया बघू शकता. आता हा पूर्ण विटांनी बांधलेला आहे, जो की विटांचे बांधकाम हे 1700 मध्ये चालू झाले. आता इथं आतमध्ये येऊन आपण पूर्ण एरिया बघू. इकडचा हा वरचा भाग पूर्ण विटांचं बांधकाम आहे. तर एक आपण इमॅजिन करून बघू शकता की म्हणजे त्या काळात त्यावेळेसचे सेनापती मावळे जे असतील ते इथं येऊन त्यांच्या सगळ्या युद्धाच्या किंवा डेली रुटीनच्या गप्पा त्या सगळ्या गोष्टी इथं होत असतील. तर आता याचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते केसाजी दहातोंडे त्यांचे जे थोरले पुत्र आहेत खंडेराव दाभाडे त्यांच्या काळातला हा भुईकोट किल्ला आहे. तर खंडेराव दाभाडे हे म्हणजे 1705 ते 15च्या दरम्यान त्यांनी गुजरातवर हल्ला करून तिथलचे बडोदापर्यंतचा एरिया त्यांनी काबीज केला होता. तर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तर ही कामगिरी त्यांनी फत्ते केल्यामुळे त्यांना सरसेनापती हे पद मिळालं होतं आणि त्यामुळेच वतनामध्ये त्यांना तळेगाव इंदोरी हा आजूबाजूचा परिसर मिळाला होता. तर त्यांच्याच नावावरून आत्ताच्या आपण जे तळेगाव आहे त्याला तळेगाव दाभाडे म्हणून असं नाव पडलंय. हा जो भुईकोट किल्ला आहे हा खंडेराव दाभाडेंनी 1720 मध्ये बांधला. याचे जे स्ट्रक्चर आहे हे समोर एक मोठं महाद्वार, नंतर त्याला 2 महाबुरुज असं जे स्ट्रक्चर त्यांनी उभारलं. आणि जो आपण पुण्यातला शनिवार वाडा जो बघतो, जो बाजीराव पेशवेंनी जो हा इंदोरीचा फोर्ट आहे याला भेट दिली आणि नंतर यालाच बघून त्यांनी 1730 मध्ये शनिवार वाड्याचं बांधकाम केलं, जे की इथलचं जे आपले महाद्वाराचं जे स्ट्रक्चर आहे सेम आपल्याला शनिवार वाड्याचं बघायला मिळतं. अशा या पराक्रमी खंडेराव दाभाडे यांचा हा भुईकोट किल्ला आहे आणि त्यांची जी समाधी ही आपल्याला तळेगावमध्ये आपल्याला बघायला मिळते. तिथंच एक मोठा बारव पण आहे. तर असेच या खंडेराव दाभाडेंचा हा जो भुईकोट किल्ला आहे तर याच्यात आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला बघण्यासाठी एक वाड्याचं महाद्वार, त्याचे 2 महाबुरुज आणि तसेच काहीशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. आणि या गडीच्या पाठीमागं म्हणजे पश्चिमेच्या बाजूला आपल्याला इंद्रायणीचा नदी काठ लाभलेला आहे आणि तिथंच एक कडजाई देवीचं मंदिर आहे, ते पण एकदम बघण्यासारखं आहे. आता इथं समोरच 3 खिडक्या म्हणू शकतो आपण याला. इथून आपल्याला पूर्ण ह्या किल्ल्याचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. आपण जो आता खालून महाद्वाराचे जे 2 बुरुज बघत होतो त्याच्यातल्याच उजव्या साईडच्या बुरुजावर आता आपण आलेलो आहे आणि इथलचा एरिया बघू शकता.
इथं म्हणजे पाहिजे तशी अजून इथलचं चांगली देखभाल नाही आहे, सगळी पडझड झाली आहे. इथून समोरच आपल्याला भंडारा डोंगर बघायला मिळतो आणि याच गडीच्या लेफ्ट साईडला पाठीमागं भामचंद्रा डोंगर आहे. तर असा आपला उजव्या साईडच्या बुरुजाचा एरिया आहे आणि इथून पण आपल्याला वाड्याचे पाठीमागचा पूर्ण एरिया बघायला मिळतो. तर आता आपण महाद्वाराचा जो वरचा भाग होता, जो आपण खालून बघितला, हा पूर्ण विटांचं बांधकाम आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की स्क्वेअरचा आकार, रेक्टँगल अशामध्ये गोळी आहेत. याचा वापर त्या काळामध्ये जे मुघल सैन्य जे असेल किंवा कोणी दुश्मन असतील त्यांनी जरा आपल्यावर हल्ला केला तर महाद्वारावरूनच आपण त्यांच्यावर डायरेक्ट उकळतं तेल, बाण अशांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना आपण महाद्वारावरच अडकू शकतो. अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन आहे. इथं तुम्ही बघू शकता बरेच प्रकारचे जे की काही सरळ गेलेत, काही तिरके आहेत, काही दोन एकमेकात क्रॉस झालेत. अशा आकारामध्ये हे सगळे बनवलेत. म्हणजे याच्यातून आपल्याला एक संरक्षणचं जे म्हणतो तर ते याच्यातून आपल्याला समजतं की त्यावेळेस काय डोकं लावलं असेल त्यांनी, की दुश्मन आला की त्याला महाद्वारावरच अडकून ठेवायचं, जो की किल्ल्याच्या आतमध्ये एंटर सुद्धा होऊ शकत नाही. असं हे स्ट्रक्चर आहे आणि इथून त्यांनी डायरेक्ट हल्ले पण करू शकतात. म्हणजे एक विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट ही. आता आपण बघू पुढच्या बुरुजावर जाता येत आहे का. इथे एक मला रस्ता दिसतो, इथून आपण मे बी वरच्या टॉप पॉइंटला जाऊ शकतो. तर चला आता इथे ट्राय मारून काय करतो. इथं पण हा नवीन हा एरिया म्हणजे एक नवीन कन्स्ट्रक्शन आहे. बाकी तर इथं असं काय एवढं नाही. हा म्हणजे महाद्वाराचा एकदम टॉपचा पॉईंट आहे. तिथून आपल्याला सगळा एरिया कव्हर होतो. आत्ता आपण जसं बघितलं की महाद्वाराच्या समोरच्या भागातच हल्ला करण्यासाठी आपण ते भाले उकळते येतील त्याच्यासाठी पॉईंट होते. सेम तसेच याच्या बॅक साईडला पण आहे, जे की पुढचं सगळं करून जरी दुश्मन महाद्वारातून आत आला तर त्याच्यावर आपण इथून पण परत हल्ले करू शकतो. आता आपला महाद्वाराचा एरिया बघून झालाय. तर आता खाली उतरून आपण या ज्या गडीचा बाकीचा एरिया आहे हा आपण बघू. आता इथं जवळ 2 मंदिरं पण आहेत आणि त्याचबरोबर याच्या बॅक साईडला म्हणजेच पश्चिमेला इंद्रायणी नदी. ही गडी पूर्णपैकी इंद्रायणी नदीच्या काठी बसलेली. तर आपण याच्या पश्चिमेला जाऊन तिकडचा एरिया पण बघू कसा. तर आता आपण महाद्वारातून आत आलो आणि इथं आपल्याला वरती असे 2 पॉईंट बघायला मिळतात, जे इथं जो महाद्वार होता हे त्याचे जे पाठमागच्या आपण आताच्या काळात जे पिझ्झाकडे म्हणतो तिथं दोन्ही साईडला मोठे लाकडी ओंडके टाकून त्याच्यात हा दरवाजा बसवलेला असावा आणि या साईडला जे 2 आपल्याला स्क्वेअर बॉक्स दिसतात हे त्यावेळेसचे एक लॉकिंग सिस्टीम असावी, जे की दरवाजा लावून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागे जे आपण लाकडी ओंडके लावतो हे इथं फिक्स केलेले असेल. अशा प्रकारचे महादरवाजाचं स्ट्रक्चर आहे. आता वरती जसे राऊंड शेपमध्ये जिथं ओंडके लावले जायचे तसंच खाली पण असेल, पण आता खाली सिमेंट कॉन्क्रीट केल्यामुळे तो एरिया आता झाकला गेला आहे. आणि इथून आत आल्यानंतर आपल्याला इथे एक रूम आहे, जे की सेवकांसाठी तिथं रूम असायची, जे आता आपण पाठमागच्या साईडला जी बघितली सेम तशी इथं पण आहे. आणि इथं पण आता एक छोटे देवळे आहेत, म्हणजे त्यावेळेस लाईट सिस्टीम नाही की आपण म्हणजे दिवे, पंत्या, कंदील अशा प्रकारे इथं मशाली अशा प्रकारे इथं उजेड राहायचा. आणि महाद्वाराचा हा देवळीचा एरिया बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपण जे गडी याचा पूर्ण एरिया आता चेक करू.
आता इकडं तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला पूर्ण अशी भक्कम अशी तटबंदी आहे. इथं असे बरेचसे बुरुज आहेत पण तिथं जाण्यासाठी रस्ता नाही आहे. त्यामुळं आपण एकतरी ट्राय मारू, जिथं रस्ता आहे आपण तो भाग आपण कवर करू. आणि लेफ्ट साईडचे तर पूर्ण भिंत पडलेलीच दिसते, त्यामुळं तो भाग तर काय आपण कवर नाही करू शकत. आणि आता इथून तुम्ही बघू शकता की महाद्वाराच्या खाली जे नक्षीकाम आहे एकदम अप्रतिम सुंदर असं नक्षीकाम आहे. खालचा भाग हा पूर्ण दगडी बेसॉल्ट रॉकमध्ये बनवलेला आहे आणि जो वरचा भाग आहे हा पूर्ण विटांचं बांधकाम आहे, जे की विटांचं बांधकाम हे 1700 सालापासून चालू झालं. तर हा माझ्या पाठीमागे आहे तो महाद्वाराचा लेफ्ट साईडचा बुरुज आहे. आणि त्याच्या पाठीमागे आपण इथं बघू शकतो जे की बुरुजालाच एक कनेक्टेड ही जी संरक्षण भिंत होती ती आहे. आता पूर्णपणे तुटलेली आहे, पण तुम्ही त्याचं ही जी भिंत आहे ते आपली एरिया बघू शकता. म्हणजे ते लेंथ किती आहे, म्हणजे त्याची जाडी, याच्यातून वापरले जाणारे एवढे मोठे दगड, म्हणजे आत्ताची भिंती आणि आत्ताचे आणि जुन्या काळातली वाड्याची भिंत, म्हणजे एवढ्या याच्यात आत्ताची आपली एक खोली होऊ शकते असं एवढा याची लेंथ आहे. म्हणजे जरी हल्ला झाला तरी लवकर तुटणार नाही अशी भिंती नाही. तर आत्ताच्या इथं आपल्याला इंजोरी दुर्गाचा नकाशा दाखवला. तर आता इथं आपण याचं बघून घेऊ नक्की कसं आहे. इथं समोर हे जे आपण आत्ताच बघितले जे 2 बुरुज आणि महाद्वार, जे की आता आपण एंट्री करून इथं भगव्या ध्वजापर्यंत आलो आहे, जो की आपल्या राईट साईडलाच आहे भगवा ध्वज. इथं आलो आणि आता इथून आपण असं सरळ पुढं जाऊन एक कळजाई माता मंदिर आहे जे समोरच दिसतंय. ते मंदिर करून आपण जो इंद्रायणी नदीचं पात्र आहे पाठीमागच, या दुर्गाच्या पाठीमागं जो एरिया आहे हा आपण बघू. आणि तो झाल्यानंतर आपण जे साईडचे बुरुज आहेत ते एकदा आपण फिरून बघू की कुठं काय आपल्याला नवीन काही दिसतंय का, किंवा तिथलचं स्ट्रक्चर नवीन काय दिसतंय का ते आपण चेक करू एकदा. तर आता या ध्वजाच्याच पाठीमागं तुम्ही बघू शकता हे जी पूर्ण तटबंदीची भिंत आहे, तिथं जे खाली छोटा दरवाजा दिसतोय, तर आपण तिथं जाऊन एकदा बघू की काय तिथं काय आहे का, रूम काय आहे बघायला मिळते का ते आपण चेक करू. आता बुरुजावर आपण मागाशी जो गेलो की महाद्वारातून एंट्री केल्यानंतर राईट साईडने आपण वरती गेलो होतो, पण इकडून आल्यावर कळतंय की लेफ्ट साईडला सुद्धा वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, जे की तिकडं पायऱ्या नव्हत्या. आपण डायरेक्ट वर चालत गेलो होतो. तर आता ही जी एवढी मोठी तटबंदीची भक्कम भिंत आहे, ही भिंत आपल्याला बाहेरून म्हणजे एक छोटी असं वाटत होतं, पण इथं आल्यानंतर ह्या भक्कम भिंतीच्या आतमध्ये सुद्धा एक रूम आहे. तुम्ही बघू शकता आता ही रूम पूर्ण काळोख आहे तसा, म्हणजे हे सुद्धा एक पहारेकरींसाठी एक जागा होती. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की बाहेरून आपल्याला जी एक वाड्याची म्हणजे किल्ल्याची जी भिंत वाटते, त्या भिंतीच्या आतमध्ये सुद्धा एक मोठी रूम बांधून ठेवली. म्हणजे कन्स्ट्रक्शनची म्हणजे दाद द्यायलाच लागेल. जे आत्ताचे इंजिनियरच्या पुढं काय म्हणजे शब्दच नाहीत मला आता याच्याबद्दल बोलायला. तर आता जी आपली तटबंदी होती तर त्याच्यावर वरती जाण्यासाठी इथं 2 पायऱ्यांचे रस्ते आहेत वर जाण्यासाठी, पण आता सगळी परिवर झाली गवत आहे, त्यामुळं आपण वर तर नाही जाणार आहे. त्यामुळं आता आपण जो आपला भाग खालचा भाग आहे मंदिर आणि नदीकाठ तो आता आपण बघून येऊ.
आता इकडं माझ्या पाठीमागं कडजाई माता मंदिर आहे आणि या साईडला बापूजी बुवा मंदिर आहे. तर आपलं तिकडचं दर्शन झालं आहे. तर आता इकडं जाऊन आपण इंद्रायणी नदीचा काठ बघू आणि तिथलचा व्ह्यू बघू कसा दिसतो. तर इथं पाठीमागं बापूजी बुवा मंदिर आहे आणि समोरच आपल्या इंद्रायणी नदीचा काठ आहे आणि या नदी काठीच बांधलेला हा किल्ला. समोर बघू शकता लांबपर्यंत असं शेती आणि नंतर तळेगावचा एरिया आहे आणि ह्या साईडला जो डोंगर दिसतोय हा मंगरुळ किल्ला आहे. या किल्ल्याला म्हणजे सुंदर असा इंद्रायणी नदीचा काठ आहे. तर आता इथून तर खाली तर जाता येत नाही आहे, ऑप्शन नाही काहीच. तर आता आपलं म्हणजे इथलचा जेवढा एरिया आहे हा आपला बघून झाला आहे. तर आता आपण याचं ड्रोन आहे आपल्याकडं, तर याचा एरियल व्ह्यू आपण कवर करू. त्यात हा किल्ला कसा दिसतोय आणि याची तटबंदी वरून कसे दिसत आहेत ते आपण आता एकदा चेक करू.